कालेन धम्म सवणं एतं मंगलं उत्तमं। कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं। म्हणजेच योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणं, धम्म साकच्छा म्हणजे धम्म चर्चा, योग्य समयी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे। या उत्तम मंगलाच्याच दिशेनं आपण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये या रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव या परिसरातील माझ्या समक्ष उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा ग्रंथ, जणू काही तो ग्रंथ बाबासाहेब रक्ताच्या शाईनं बाबासाहेबांना तीन आजार असतानाही त्या आजारपणामध्येही सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी न घेता बाबासाहेबांनी जाता जाता आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत, ज्याला आपण म्हणतो जीवित पर्यंत शरण गच्छामि, म्हणजे जीवित पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत, मृत्यूपर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला हा ग्रंथ पूर्ण करून दिला। त्या ग्रंथाचं नाव काय बरं? बुद्ध आणि त्यांचा धम्म। तर त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचं आपण पठण या ठिकाणी करत आहोत। तर आज आपण सुजाता या उपासिका, तथागत बुद्धांची महाउपासिका एकच होऊन गेलेली आहे। तथागत बुद्धाची महाउपासिका एकच झालेली आहे, तिचं नाव आहे मिगार माता विशाखा, ठीक ना। तथागत बुद्धांचा महाउपासक एकच होऊन गेला, त्याचं नाव आहे महादानी सुदत्त अनाथ पिंडक। महाउपासक आणि महाउपासिका लक्षात घ्या। महाउपासिका कोण? मिगार माता विशाखा, आणि महाउपासक कोण? महादानी सुदत्त अनाथ पिंडक। मग बुद्धांचे महाउपासक आणि महाउपासिका हे दोनच होते, परंतु बुद्धांच्या अनेक उपासिका होत्या। पण महाउपासक आणि महाउपासिकांमध्ये फरक आहे। बुद्धाची प्रथम उपासिका कोण? मग सुजाताच म्हणू आपण, आहे का नाही। तर सुजाता ही जी स्त्री आहे, तर आपल्या बौद्ध साहित्यामध्ये सुजाता हे जे नाव आहे, सुजाता नावाच्या स्त्रीची जी कहाणी आहे आपण सर्वांनी ऐकली असेलच, आहे का नाही। आणि सुजाता हे नाव, माझ्या समोर आई बसलेली आहे का नाही, खूप सारे आपल्या समाजामध्ये, तर हे सुजाता नाव तुम्हाला जिथं जिथं बुद्धाच्या धम्माला मानणारे लोक आहे, मग ते श्रीलंका असो, कंबोडिया असो, इंडोनेशिया असो, जापान असो, चायना असो, कोरिया असो, ब्रह्मदेश असो, तर या संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये सुजाता नाव माहित नसेल असा कोणताच उपासक उपासिका सापडणार नाही। सुजाता नाव हे आंतरराष्ट्रीय नाव आहे। आता या सुजाता नाव एवढं प्रसिद्ध का झालं? तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे की सुजाता नावाची स्त्री जेव्हा उर्वेला वनामध्ये, तर उर्वेला आज जे बोधगया आहे, नीट लक्ष द्या, तर बोधगयाचं प्राचीन नाव उर्वेला आहे, समजलं। आता हे उर्वेला वन कुठे आहे? सध्याला निरंजना नदीच्या काठावर, गया जिल्ह्यामध्ये, म्हणजे बोधगया निरंजना म्हणजे जिथं आज महाबोधी महाविहार आहे, तर तो परिसर आणि सुजाताचं जे गाव आहे का नाही, म्हणजे निरंजना नदीच्या या पलीकडे जिथं महाबोधी महाविहार आहे, जो बोधी वृक्ष आहे, ठीक ना, आणि त्या निरंजना नदीच्या पलीकडे कोणाचं गाव आहे? सुजाताचं गाव आहे। आणि त्या गावाचं नाव सध्याला आहे बकरोर। बकरोर ग्रामसेनानी सुजाता, त्या गावाचं नाव आहे बकरोर। आणि सुजाताच्या गावापासून थोडं पुढे गेलं तर डुंगेसरी आहे, जिथं 6 वर्ष तपश्चर्या केली। म्हणून उर्वेला वन कशाला समजायचं? उर्वेला वन म्हणजे डुंगेसरी पहाड, 6 वर्ष तपश्चर्या केली ते ठिकाण, सुजाताचं गाव आणि बुद्धगयाचा परिसर, हा एवढा मोठा परिसर उर्वेला वनाचा परिसर म्हणून ओळखला जात होता। आलं लक्षात तुम्हाला?
तर ही सुजाता बकरोर ग्राम सेनानी असल्यामुळे त्या ठिकाणी आजही तुम्ही बोधगयाचं महाबोधी महाविहार पाहिलं तर तुम्ही निरंजना नदीच्या पलीकडे जा, तिथं तुम्हाला सम्राट अशोकांनी सुजाता मातेचं जे घर होतं, तिचं जे घर होतं, त्या सुजाता मातेचं घर, तिची स्मृती कायम राहावी, सुजाताचं इथं घर आहे, बुद्धाची ती उपासिका आहे, बुद्धाला तिने खीरदान दिली आहे का नाही, सिद्धार्थ गौतमाला जेव्हा त्यांनी वैराग्याची कसोटी घेतली होती, ज्यांचं 6 वर्ष ज्यांनी खडतर तपश्चर्या केली होती, तर 6 वर्षाच्या नंतर त्यांचं शरीर एकदम पीडा आणि क्लेश दिल्यानं एकदम क्रुश झालं होतं, है की नाही. तर 6 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर जे शरीर झालेलं होतं, त्यावेळी सुजातानं सिद्धार्थ गौतमाला ते खीर नावाचं जे अन्न आहे ते तिने दान दिलं होतं, म्हणून सुजाता अमर झाली. तर म्हणून आजही तुम्ही तिथे गेले तर सम्राट अशोकांनी बुद्धांचे स्तूप तर उभारलेच, पण सुजाताचं जिथं घर होतं तिच्या घराची स्मृती कायम राहावी म्हणून सम्राट अशोकांनी तिच्या घराच्या ठिकाणी सुजाता गड बांधलेला आहे. तुम्ही कधी बोधगयाला गेले तर तुम्हाला सुजाता गड पाहता येतो, किंवा सुजाताचा महालही म्हणतात त्याला, किंवा सुजाताचा गडही म्हणतात. समजलं तुम्हाला. तर ही सुजाता जी बकरोर सेनानी आहे, तर तिच्या घरी ती यादव कुळाची होती. यादव कुळ, यादव आजही तुम्हाला तिकडे दिसतात. यादव कुळातली म्हणजे अहिर, अबीर आणि यादव हे एकच आहे. तर यादव कुळाची म्हणजे आपण पाहतो की सुजाताच्या घरी 500 गायीची, तिनं 500 गायीचं दूध एकत्रित करून सुगंधित द्रव्य, तिथे केसर, काजू म्हणजे जे काही असेल ते सुजाता मातेनं ते सुगंधित 500 गायीची अशी सुंदर अशी जी खीर आहे, तर त्या ठिकाणी तिने ते तयार केली होती. तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की सुजाता ही जी स्त्री आहे ही उपासिका का महान झाली, आणि बुद्धानं तिची स्तुतीही केलेली आहे. आनंदा समक्ष, भिक्खू समक्ष महापरिनिर्वाण सुत्ताच्या वेळी बुद्ध महापरिनिर्वाणाला जात आहे, त्यावेळी बुद्धानं सुजाताची स्तुती केलेली आहे. समजलं का, प्रशंसा केलेली आहे. तर ही सुजाता त्या बकरोर सेनानीमध्ये असताना त्या सुजाताने एका वडाच्या झाडाला नवस केला होता. त्या काळामध्ये लोक आजच्या सारखे देवाला नवस करत नव्हते. ते कुणासमोर करत होते? ते निसर्ग पूजक होते. ते कसे होते? निसर्ग पूजक. तर सुजाताने सुद्धा त्या वडाच्या झाडाला, म्हणजे पालीमध्ये त्याला निग्रोध म्हणतात, 7 वर्षानंतर सिद्धार्थ गौतम जेव्हा कपिलवस्तूला परत आले त्यांच्या पित्याच्या आग्रावरून, तर ते कपिलवस्तूच्या स्वतःच्या राजमहालामध्ये नाही राहिले, घरी नाही थांबले. बुद्ध कुठे थांबले? ते कपिलवस्तूच्या निग्रोधारामामध्ये. आणि हे निग्रोधाराम राजा शुद्धोधनाने दान दिलं होतं. कोणाला? स्वतःच्या मुलाला, बुद्धाला. निग्रोध म्हणजे वडाचे झाड होते. निग्रोध म्हणजे काय? वडाचे झाड. निग्रोध म्हणजे वडाच्या झाडाचं वन. सिद्धार्थ गौतम बुद्धाला त्यांच्या पित्यानेच राजा शुद्धोधनाने दान दिलं होतं कपिलवस्तूला. म्हणून वडाच्या झाडाचं महत्व बौद्ध धम्मामध्ये आहे. झाडामध्ये भेदभाव बुद्धाने कधीही केलेला नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल वडाचं झाड त्याचं ना, पिंपळाचं झाड आपलं, तर असा भेदभाव नाही. तर सुजाताने त्या वडाच्या झाडाला संकल्प केला होता. आता ते वडाचं झाड ते तिथेच होतं. जेव्हा सिद्धार्थ गौतम 6 वर्षाचे खडतर तपश्चर्या करून आले, तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलंय, काय लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, की सिद्धार्थ गौतमाचं 6 वर्ष तपश्चर्या करून त्यांचं शरीर इतकं दुर्बल झालं होतं, कमजोर झालं होतं, पाठीला पोट आणि पोटाला पाठ लागली होती, इतकं दुर्बल झालं होतं की बाबासाहेब असं लिहितात की त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं. कोणाला? सिद्धार्थ गौतमाला. म्हणजे त्यांना उभंही राहता येत नव्हतं. आता मला सांगा, उभंच राहता येत नाही ज्या व्यक्तीला, तर तो माणूस चालू शकते का? लिहून आहे ना. मग जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण या शरीराला पीडा दिलेली आहे, क्लेश दिलेला आहे, आता आपल्याला नवा प्रकाश शोधता येणार नाही, ज्या ध्येय पूर्तीसाठी
ज्या नव्या प्रकाशाच्या शोधासाठी या जगात दुःख काय आहे आणि ते मला कसं दूर करता येईल, या अपेक्षेने मी जे सर्वस्व सुखाचा त्याग केला होता ते मला गवसणार नाही, तो नवा प्रकाश मला शोधता येणार नाही. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपण अन्न सेवन केलं पाहिजे, अन्न सेवन केलं पाहिजे. आणि त्यांना मग असं अन्नाची आठवण झाली आणि मग नंतर त्यांना असं वाटलं, ते उर्वेल्याच्या वनामध्ये आहे, डुंगेसरीच्या पहाडीमध्ये, आणि मग त्यांना असं वाटलं की नदीच्या काठावर आजही घर राहतात. तर आता त्यांना अन्नाची गरज भासू लागली. कोणाला? सिद्धार्थ गौतमाला. ते अन्नाच्या शोधार्थ निघाले. कुठे? त्या डुंगेसरी पर्वतापासून निघाले. तर कुठे आले मग ते? निरंजना नदीच्या दिशेनं. आता नदीच्या काठावर घर असतातच, कमीत कमी उठत बसत पायात पाय म्हणजे उठत बसत कसे तरी सिद्धार्थ गौतम त्या वनापासून निरंजना नदीच्या त्या बक्रोर बस तिथे त्या परिसरामध्ये आले. ठीक ना. आता त्यांना असं वाटलं तिथं जर एखादी भेटला गृहस्थ तर त्यांच्याकडलं अन्न जर मिळालं तर माझा जीव वाचू शकते. समजलं का? आणि त्यांना पुन्हा ही अपेक्षा होती की नाही आता जेवण भेटलं तर कमीत कमी निरंजना नदीचं पाणी तरी होईल. समजलं का तुम्हाला? समजलं ना. तर म्हणून ते पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ ते निघाले. आता जसे ते निघाले तर ते येत असताना मग त्यांनी निरंजना नदीमध्ये ते आंघोळ वगैरे केली आणि ते निरंजना नदी इकडं पार करत आहे. तर वैशाखाचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, किती कडक उन्हाळा तापलेला आहे. आणि त्यांना मग थोडस मूर्छित अवस्थेमध्ये कसतरी अशक्त दुर्बल कमजोर सिद्धार्थ गौतम ते कसं तरी त्यांचं शरीर म्हणजे एकदम मरणासन्न अवस्थेला मरण यातना ते भोगत आहे, जसं जणू काही मरणच त्यांच्या समोर त्यांना दिसत आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते जे वडाचं झाड होतं, निग्रोध झाड होतं, भल्ल मोठं झाड होतं, तर त्या वडाच्या झाडाखाली त्यांना असं वाटलं आता मला अन्नही मिळत नाही, आता अन्नही मिळालेलं नाही. समजलं ना. आता कमीत कमी या वडाच्या निग्रोधाच्या झाडाखाली आता आपला मृत्यू अटळ आहे, निश्चित आहे. आपल्याला आता मृत्यू येणार म्हणजे येणार. त्यांना मृत्यू आपला समोर दिसत आहे. आता इकडे तिकडे मृत्यू प्राप्त करण्यापेक्षा त्या वडाच्या झाडाच्या सावलीमध्ये आहे का नाही. आणि म्हणून ते बसले त्या ठिकाणी. आणि बसले असताना तेवढ्यात काय झालं, पूर्णा नावाची जी दासी आहे, कोणाची दासी होती ती, मी माझी कहाणी संपवतो. तर पूर्णा नावाची दासी ती सुजातानं एक संकल्प केला होता. आजही स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात, नाही का नाही. 7 जन्मामध्ये मला हाच पती मिळू दे, मग तो बेवडा असू दे का दारुड्या असू दे. कारण परंपराच तशी आहे भारतामध्ये, भला आहे बुरा आहे जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. आणि काय बापा, त्या वडाच्या झाडाला मग ते पांढर सूत गुंता आहे का नाही, आहे का नाही, असं आहे ना भारतामध्ये. पण इथं सुजातानं तसं केलं आहे का? सुजातानं त्या वडाच्या झाडाला संकल्प केलाय, ती वृक्ष देवता म्हणून मानत आहे. मग संकल्प कोणता केला तिने, की मला काय कशासाठी संकल्प केला, पुत्र प्राप्तीसाठी आणि राजकुमार पती मिळाला पाहिजे. तुम्हाला आणखी म्हणून सांगतो, सुजाताला जे देण्यात आलं होतं तिचं जे म्हणजे तिला बक्रोर म्हणजे उर्वेलावरून तिला कुठे देण्यात आलं होतं, लक्षात घ्यायचं, वाराणसीला. म्हणजे तिला कुठे देण्यात आलं सुजाताला, वाराणसीला. आणि तिचाच मुलगा यश. बुद्धाला जे 5 परिव्राजक मिळाले का नाही, जो 6वा का नाही, 6वा मध्ये तो वाराणसीचा जो काशीचा, तिला आता काशी म्हणतात, बनारस किंवा सारनाथ परिसर आहे तो. तर या वाराणसीच्या एका श्रेष्ठीच्या घरी, श्रीमंत व्यक्तीच्या घरी सुजाताला देण्यात आलं होतं. खूप श्रीमंत होती, धन संपन्न त्या परिवारामध्ये सुजाताचं लग्न झालेलं होतं. आणि तिला जो बाळ जन्माला आला सुजाताला, त्याचं नाव होतं यश. बुद्धाचे 5 शिष्य त्यांना जे सारनाथला मिळाले, तर 6वा शिष्य कोणता आहे, यश आहे. आणि यश हा कोणाचा मुलगा आहे, सुजाताचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचा आहे. कोणाचा मुलगा आहे तो, 6वा शिष्य, बुद्धाचा 6वा शिष्य आहे की नाही, यश. तर हे यश नाव बुद्धिस्ट आहे. ज्योतिबा फुलेंनी सुद्धा आपल्या जे दत्तक मुलगा घेतला त्याचं नाव काय ठेवलं,
यशवंत, डॉक्टर यशवंत. आणि हे ज्योतिबांचं आणि सावित्रीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पहिल्या बाळासाठी निवडलं, ते म्हणजे यशवंत, पहिलं नाव आहे का नाही. तर हे यशवंत नाव, आता यशवंत म्हणा किंवा मग यश म्हणा, पण हे बुद्धिझम नाव आहे. तर हा यश सुजाताचा जो मुलगा आहे, तर तिने जो संकल्प केला होता तो संकल्प तिचा पूर्ण झाला, सुजाताचा पूर्णत्वाच झाला. आणि म्हणून ती दासीला, आपल्या घरच्या दासीला म्हणते, लगबगीने 500 गाईचं दूध तिनं एकत्रित केलं आणि त्या 500 गाईची तिनं मस्त खीर केली आणि सोन्याच्या पात्रामध्ये त्या सोन्याच्या पात्रामध्ये तिने ते खीर तयार केली. खीर रेडी आहे, तयार आहे. आणि ती पूर्णा नावाच्या, काही ठिकाणी अन्नपूर्णाई असा शब्द दिला आहे, पण पालीमध्ये पुन्हा म्हणतात. इकडे तुम्ही परभणीला गेले तर पूर्णा नावाची नदी आहे. तर पालीमध्ये पुन्हा होते, संस्कारित भाषेमध्ये पूर्णा होते, आणि त्याला अन्न शब्द जर जोडला तर अन्नपूर्णा होते. अन्नपूर्णा किंवा पूर्णा असाही शब्द आहे. तर ही पूर्णा नावाची किंवा पुन्हा नावाची दासी ला तिनं सुजाताने सांगितलं की खीर तयार आहे, आपण वृक्ष देवता वडाच्या झाडाला संकल्प नवस केला होता आणि त्याचा दिवस आता फेडायचा आहे, शेवटचा दिवस आहे. तर मी तर खीर घेऊन येण्याच्या आधी तू त्या वडाच्या झाडाखाली जो काही कचरा बिचरा पडलेला असेल, पाला पाचोळा, तर तू आधीच जाऊन त्याची काय कर, साफसफाई कर. तर पूर्णा नावाची दासी त्या ठिकाणी आली आणि तिने त्या झाडाची साफसफाई तर केली, पण साफसफाई करायच्या वक्ती तिला एक दुर्बल, अशक्त, कमजोर असा सिद्धार्थ गौतम, हाडाचा सापडा, अस्थिपिंजर असं ते गांधार मूर्ती कलामध्ये आहे, ते अफगाणिस्तानला त्या मूर्त्या तुम्हाला पाहता येतं नेटवर. तर ते इतकं कृश आणि दुर्बल झालेलं जे शरीर आहे, तर त्या पूर्णा नावाच्या दासीनं ते साफसफाई तर वगैरे केली, त्या झाडाच्या भोवतालचा ओटा वगैरे तिनं साफसफाई केला, पण ती धावत पडत पुन्हा आली आणि काय म्हणते, त्या ठिकाणी तुमचा असं संकल्प नवस फेडण्याचा दिवस आहे. तर त्या ठिकाणी एक मनुष्य बसलेला आहे, कोणीतरी महान, मला तर असं वाटतं तो वृक्ष देवताच आहे, असा शब्द आहे बुद्धानिझमामध्ये, जणू काय तो वृक्ष देवताच त्या ठिकाणी प्रकटलेला आहे. तर मग सुजाताला असं वाटते की कोण आहे बा, म्हणजे माझा शेवटचाच दिवस आणि संकल्पाचा. मग त्या ठिकाणी ती लगबगीनं सोन्याच्या पात्रामध्ये, भिक्षा पात्रामध्ये काय घेऊन आली, ती खीर घेऊन आली. कहाणी सगळ्यांनीच ऐकलेली आहे, पण आपल्या वाचनाचा भाग आहे म्हणून ग्रंथाचा. मग खीर आणल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाला तिने ते खीर दिली, है की नाही, काय दिली, दोन्ही हाताने खीर दिली. म्हणून तुम्ही तो फोटो पहा, दोन्ही हाताने. म्हणून आम्ही किती वेळा सांगतो तुम्हाला, म्हणजे सांगतो, तो एक विनयाचा भाग आहे. भिक्खूंना कधीही दान देत असताना दोन्ही हाताने दिल्या जावं. तुम्ही तो फोटो पहा, एक हाताने दिल्या जाते त्याला भीक म्हटल्या जाते, आणि 2 हाताने दिल्या जाते त्याला दान म्हटल्या जाते, भरभरून. समजलं का? तर म्हणून ते मोठ्या श्रद्धेनं तिनं त्या वृक्ष देवतेला, म्हणजे जणू ती त्या बुद्धाला, म्हणजे सिद्धार्थ गौतमाला असं म्हणत आहे, बुद्ध व्हायचेच आहेत ते, आपण हे खीर ग्रहण करावी, है की नाही, हे वृक्ष देवते आमची हे खीर ग्रहण करावी, आम्ही तुम्हाला ते अर्पण करत आहोत. तर ते सिद्धार्थ गौतमाने ते खीर स्वीकारली. कोणाची? सुजाताची. एक प्रश्न हा निर्माण होतो, काय ती सुजातानं दिलेली खीर सिद्धार्थ गौतमांनी ती पिऊन घेतली का, म्हणजे कशी, ठीक आहे, एवढ्या दिवसाचे 6 वर्षापासूनचे कमी कमी अन्न करत, म्हणजे प्रश्न उपस्थित होतो. त्या ठिकाणी तुम्ही जर असते तर आहे का नाही, म्हणजे आपण तर पाहायला गेलो नाही, पण एक प्रश्न आहे का नाही, तुम्ही जर त्या ठिकाणी असते तर, किंवा मीच असतो तर, आहे की नाही, काय केली असते, ते पिऊन घेतली असती. पण सिद्धार्थ गौतम असं लिहिलेलं आहे बुद्धाणी ग्रंथामध्ये, त्रिपिटकामध्ये सुद्धा, की सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ गौतमाने एक एक घास त्यांनी काय केलेला आहे, जसा जसा घास पोटात जात होता, एक एक घास ते खात होते, तशी तशी त्यांना सुखद वेदना जाणवत होती. म्हणूनच तर त्यांनी श्रामणेर प्रश्नामध्ये पहिला प्रश्न उपस्थित केला, सब्बे सत्ता आहार ठिकठिका, म्हणजे एक काय आहे, एक नामकिंग, म्हणजे सर्व, म्हणजे एक काय आहे, तर या जगामध्ये एक काय आहे, जो सारीपुत्तानं सुद्धा प्रश्न विचारलेला होता. कोणाला? त्या जंबू नावाच्या एका जैन श्राविकेला. एक काय आहे, सारीपुत्तानं हरवलं होतं तिला आणि ती भिक्खुणी बनली होती.
तर कोणता एक नामकिंग म्हणजे एक काय आहे, तर या जगामध्ये एक काय आहे, सब्बे सत्ता आहार ठित्तिका, म्हणजे सर्व प्राणी मात्र कशावर निर्भर आहे, आहारावर. आहारावर म्हणजे अन्नावर. तसे आहाराचे 4 प्रकार आहे. कोणते, कबलिक आहार. कबलिक आहार म्हणजे जे तुम्ही वरण भात भाजी पोळी वगैरे जे खाता का नाही रोजचं ताटामध्ये जेवण, त्याला कबलिक आहार म्हणतात. मनसचेतन आहार, स्पर्श आहार, विज्ञान आहार, हे आहाराचे 4 प्रकार आहे. मी ते सांगणार नाही, आपण सुजाताची कहाणी घेत आहोत. तर ते सिद्धार्थ गौतमानी ते एक एक घास त्यांनी इतक्या संवेदनेनं ग्रहण केला आणि त्यांना माहित पडलं की अन्न अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ते म्हणून त्यांनी वैराग्याची कसोटी, तो मार्ग त्यांनी त्यागला. कल्पना करा, त्या ठिकाणी ती जगत जननी, सुजाताला जगत जननी सुद्धा म्हणतात, ती त्या ठिकाणी जगत जननी सुजाता जर त्या ठिकाणी पोहोचली नसती तर कल्पना करा या जगाला बुद्ध दिसला नसता, हाय का नाही. मग काही उपासक उपासिका म्हणते ते खीर सिद्धार्थ गौतमानी ते खीर खाल्ली म्हणून ते बुद्ध झाले. आता तुम्ही घरी जाल लगबगीनं किंवा उद्याला खीर करा आणि खा, तुम्ही बुद्ध बनाल का? म्हणजे खीर खाल्ल्यामुळे ते बुद्ध झाले का? त्या ठिकाणी गरज कशाची आहे, अन्नाची. 6 वर्ष तपस्या, त्या ठिकाणी कोणतंही अन्न दिलं असतं, अन्न महत्वाचं आहे त्या ठिकाणी. ते खीर दिली हे महत्वाचं नाही, खिरीचे फायदे बुद्धाने सांगितलेलेच आहे, असं नाही आहे, आहे की नाही. पण त्या ठिकाणी कोणतंही जरी अन्न असतं, आवश्यकता काय तिथं अन्नाची आहे, त्या ठिकाणी कोणतंही जरी अन्न मिळालं असतं तर ते अन्न सहाय्यकारी ठरलं. काय ठरलं, सहाय्यकारी. त्या अन्नामुळे सिद्धार्थ गौतमाला नवजीवदान नव चैतन्य मिळालं. कल्पना करा, त्या ठिकाणी सुजाता पोहोचलीच नसती किंवा ती पूर्णा नावाची दासी पोहोचलीच नसती तर या जगाला बुद्ध दिसला नसता. ते वडाच्या झाडाखालीच त्यांची ते सगळं संपलं असतं, आहे का नाही. म्हणून लक्षात घ्या, कधी कधी जे अन्न तुम्ही नालीमध्ये फेकून देता, गटारामध्ये फेकून देता, कधी कधी तुम्ही फेकून देता, तेच अन्न आपल्या दारामध्ये आलेला भिक्खू किंवा याचक किंवा आपल्या स्थानिक विहारामध्ये राहत असलेल्या भिक्खूंना दान करणं श्रेष्ठ आहे. जे अन्न तुम्ही फेकून देता, कितीतरी, आहे का नाही, फेकून देतो का नाही, फेकायचं नाही, प्राण्यांना द्या. जे अन्न तुम्ही फेकून देता ते अन्न कधी कधी इतरांचा जीवही वाचवू शकतं. तिच्या घरी कितीतरी दूध असेल, सुजाताच्या घरी कितीतरी नास होत असेल, आहे का नाही, एवढ्या 500 गाई तर, आहे का नाही. पण पाहिलं तर त्या दिवसाचं तिचं दूध किती, ते खीर किती महत्वाची ठरली. जे अन्न तुम्ही फेकून देता तेच अन्न कधी कधी इतरांचा जीवही वाचवू शकतं. म्हणून अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान धम्मदान आहे, पण अन्नदान सगळ्यात महत्वाचं आहे. अन्नदानाला कधीही मागे पुढे पाहायचं नाही. अन्नदान केल्याने तुमच्या घरचं संपून जाते का? नाही. अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्य आपण नाही करू शकत, है की नाही. म्हणून अन्नदान करत चला. तर सुजाता माता त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला खीर दिली आणि खीर दिल्याच्या नंतर सुजातानं ते म्हणजे सिद्धार्थ गौतमाने मोठ्या संवेदनेनं ते आहे ना प्राशन केली, ग्रहण केली आणि त्यांना मग ते ताजे तवाने झाले. कोण? सिद्धार्थ गौतम ताजे तवाने झाले. नव चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं, तरतरी निर्माण झाली, ऊर्जा शक्ती बल निर्माण झालं, शारीरिक बल निर्माण झालं आणि त्यांना फ्रेश वाटायला लागलं. आणि मग त्यांनी सुजाताचं आभार वगैरे मानलेले आहे. सुजाता सोबत काही बोलणी झाली, जर तुम्हाला काही मार्ग गवसला सापडला तर मलाही सांगायला याल, असंही सुजाता सिद्धार्थ गौतमासोबत तसं बोलत असते. आणि लक्षात घ्या, त्या ठिकाणी जेव्हा सुजाताचा ते निरोप घेतात तर ते मग आपण नंतर पाहिलेलंच आहे, ते भिक्षा पात्र मग निरंजना नदीच्या ते प्रवाहामध्ये सोडलेलं आहे. तर अनेक लोक मला प्रश्न करतात, तेच मग काल नावाच्या नागराजाच्या सुपट्टित घाटामध्ये जाऊन ते थांबलं, समजलं का, असा बुद्धाणी स्तंभामध्ये उल्लेख आहे. तर ही जी सुजाता आहे, तर मग ते भिक्षा पात्र ते त्यांनी प्रवाह सोडला आणि मग त्यांनी संकल्प केला, जर ते नदीच्या प्रवाहाच्या उजव्या दिशेने जाईल तर मला ते सम्यक, त्यांनी मग तो संकल्प केला. आपण त्याच्याकडे जाऊन मला रोज प्रश्न विचारतात लोक, तेच प्रश्न, त्या प्रश्न तात्विक प्रश्न नाही आहे, तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. ते भिक्षा पात्र उलट गेलं काय गेलं त्याच्या आपण पडू नये, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलंय की जी आपल्या हिताची आणि सुखाची गोष्ट आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. ते उलट गेलं का सवाशी गेलं त्याच्याकडे तितकं काही लक्ष देण्याची गरज नाही, पण माहिती करून घेण्यासाठी ठीक आहे.
पण काही लोक तिथंच लटकले आहे, ते भिक्षापात्र तर लटकलं पण लोकही तिथंच लटकून आहे. म्हणजे रोज कोण येते ग्रंथामध्ये म्हणजे तेच म्हणजे दुसरे प्रश्न तर विचारच नाही, म्हणतो तात्विक प्रश्न विचारा, काहीतरी वेगळे विचारला तर ते तो उपासकही लटकला आणि ते भिक्षापात्रही लटकलं. आता मी काही पाहायला गेलो नाही, आहे की नाही, मग त्याच्याकडे करू नये. आणि मग तो संकल्प केला. आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो ना मी. आणि मग त्यांनी ते सुजाता आहे की नाही, मग ते खीर प्राशन केल्याच्या नंतर त्याच निरंजना नदी काठी एक गाई गुर म्हशी चारणारा एक ब्राह्मण होता म्हणते व्यक्ती. ब्राह्मण कुठं गाई गुरं राखत असते का? तर तिथं कोण होता? तो गरीब शेतकरी मुलगा होता, त्याचं नाव होतं स्वस्ती. काय नाव होतं? स्वस्ती. तर तो गाई गुरं राखत होता. सुजाताची खीर प्राशन केल्याच्या नंतर ताजेतवाने मग ते नव्या प्रकाशाच्या शोधात निघाले. आणि त्यांनी मग काय केलं, त्या स्वस्ती नावाच्या एका गरीब शेतकरी मुलानं गाई गुरं राखणाऱ्या त्याच निरंजना नदीकाठी सिद्धार्थ गौतमाला 4 मुठी गवत दान केलं. कुसा नावाचं गवत आजही तुम्हाला निरंजना नदीच्या काठावर दिसते. कुसा मोठं झाड वरड असते, ते किती मोठा दान केलं गवत. स्वस्ती नावाच्या एका गरीब शेतकरी मुलानं सिद्धार्थ गौतमाला 4 पेंड्या म्हणा त्या 4 मुठी गवत, गवताचंही दान. मग त्यांनी ते 4 मुठी गवत घेतलं आणि त्या ठिकाणी जो पिंपळ होता, आधीचं नाव पिंपळच होतं. काय होतं? पिंपळच होतं. तेव्हा त्यांनी त्या निरंजना नदीकाठी मस्त हिरवा गर्द मस्त पिंपळ वृक्ष बघितला. पिंपळ वृक्ष हे आधीचं नाव, पण तेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली त्या वृक्षाखाली. बोधी म्हणजे काय? ज्ञान, सम्यक संबोधी प्राप्त झाली, म्हणून ते पिंपळ तर आहेच. आता आपण पिंपळ म्हणतो, पण आपण खास लोक त्यांना बोधी वृक्ष म्हणतो. आजही बिहारचं टुरिझमचं बोधी वृक्षच आहे. आणि त्या बोधी वृक्षाला जगातील सगळ्यात लोक त्या बोधी वृक्षाला काय करतात? वंदन करतात. किती वंदनीय आहे. स्वतः बुद्धाने सुद्धा बुद्धत्व प्राप्तीनंतर त्या बोधी वृक्षाचे, त्या पिंपळ वृक्षाविषयी कृतज्ञता बाळगलेली आहे. असे पाहत राहिले की या बोधी वृक्षामुळेच मला यांनी आसरा दिला, मला सम्यक संबोधीचं हे माझं वज्रासन आहे, माझं ठिकाण आहे. म्हणून वृक्षाविषयी कृतज्ञता बाळगणं, वृक्षाविषयी आभार बाळगणं हे बुद्धानं शिकवलेलं आहे. स्वतः बुद्धानेच, तुम्ही साची नाही तर 84,000 स्तूपावर स्वतः बुद्धाने बोधी वृक्षाला, पिंपळाला बोधी राजा नमस्तुते म्हणून स्वतः बोधी वृक्षाला हात जोडले. कोणी? वृक्षाला, पिंपळ वृक्षाला, बोधी वृक्षाला. समजलं का? म्हणून ते बोधी वृक्ष म्हणून जगामध्ये अमर आहे. काय? बोधी वृक्ष. तर त्या बोधी वृक्षाखाली एक वज्रासन, वज्रासन म्हणजे काय? त्या 4 गवताच्या पेंडीचं आसन तयार केलं आणि त्यांच्यावर सिद्धार्थ गौतमाने सम्यक संबोधी जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे वज्रासन, हे स्थान मी सोडणार नाही, असा संकल्प, असा अधिष्ठान त्यांनी, असा मनोनिग्रह त्यांनी काय केला? तयार केला. आणि त्या ठिकाणी 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी गोळा केलेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी ते उठत बसत होते. परिसर त्यांनी ते जागा आखणी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी मनोनिग्रह केला की जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे वज्रासन सोडणार नाही. वज्र म्हणजे काय होते? दगड, म्हणजे दगडासारखं मजबूत. त्या ठिकाणी जे घेतलेलं वचन आहे ते सोडायचं नाही, ते पूर्णत्वास वाचण्याचं असा संकल्प, असा अधिष्ठान त्या ठिकाणी सिद्धार्थाने गौतमाने घेतलं. तर लक्षात घ्या, सुजाता त्या ठिकाणी ते खीर म्हणजे म्हणूनच गेलेत ना, ते मस्त ताजेतवाने झाले आणि मग त्या झाडाखाली ते सिद्ध झाले. मग नंतर ते प्रबुद्ध झाले या जगामध्ये. त्यांनी मग सुजाताचं अन्न किती महत्वाचं आहे म्हणून मी 2 मिनिटांमध्ये संपवतो. जेव्हा महापरिनिर्वाणाची वेळ आली तर त्यावेळी शेवटचं भोजन कोणाच्या हातचं? पावा मल्लांची राजधानी होती पावा नगरी इथली. तशी कुशीनगर, अनुप्रिया आणि पावाही होती. तर या पावा येथील आम्रवनातील चुंद लोहाराचं शेवटचं भोजन त्यांनी ग्रहण केलेलं आहे. आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर कोणाचं भोजन? तपस्सू आणि भल्लिक, जे कुठले होते? ते ब्रह्मदेशातले व्यापारी होते. समजलं का? ब्रह्मदेशातले व्यापारी. समजलं? त्या ब्रह्मदेशातल्या तपस्सू आणि भल्लिक, तेव्हा भिक्खू संघाची स्थापनाच व्हायची आहे. तर ते 2च शरणागमन केलेलं आहे, बुद्धंग आणि धम्मंग. त्या तपस्सू आणि भल्लिकचं, बुद्धाचे प्रथम उपासक 2 उपासक कोण? तपस्सू आणि भल्लिक. बुद्धत्व प्राप्तीनंतरचं दुसरं भोजन कोणाचं आहे? तपस्सू आणि भल्लिक या 2 व्यापाऱ्यांचं. ठीक आहे, ठीक ना? आणि शेवटचं भोजन, पण बुद्धत्व प्राप्तीच्या आधीचं भोजन कोणाचं आहे? सुजाताचं. म्हणून बुद्धाने स्तुती केली आहे महापरिनिर्वाण सूत्रामध्ये, भिक्खू संघ हो, हे आनंदा, धन्य ती सुजाता माता,
तिची मी खीर प्राशन केली आणि मला ते खीरचं भोजन सहाय्यकारी ठरलं. मी सुजाताच्या भोजनाची काय करतो? प्रशंसा करतो. धन्य ती सुजाता माता, जिचे भोजन सेवन केल्यामुळे ते भोजन मला सहाय्यकारी ठरले, मदतगार ठरले. तिच्या खीरदानाच्या भोजनामुळे मला बुद्धत्व प्राप्त करता आलं. ते भोजन मला अत्यंत महत्वाचं आहे. त्या भोजनाची मी स्तुती करतो, सुजाताच्या भोजनाची. आणि चुंद लोहाराचं भोजन ग्रहण करून मला काय प्राप्त झालं? महापरिनिर्वाण. म्हणून चुंदाला दोष देऊ नका. चुंदाचं भोजन, चुंदाच्याही भोजनाची मी स्तुती करतो. जेवढी सुजाताच्या भोजनाची मी स्तुती प्रशंसा करतो, तेवढीच चुंदाच्याही भोजनाची मी स्तुती करतो. काही लोक झगडेच करतात. तो सोनारच होता म्हणते, काही लोहारच होता म्हणते, काही लोक म्हणते डुकराचंच होतं, काय म्हणते कंदच. त्याच्यातही वाद चालू आहे. एक माणूस तर इतका आहे बाबा, मी चुंद म्हणून तो चंदूच होय म्हणे. आहे का नाही? मी म्हणून बाबा नाही बाबा काय बा चुंद होय बा, तो माणूस म्हणे चंदूच होय म्हणे. त्यातच लटकला तो. असे लोक लटकून आहे. मी म्हणत चुंद वय आणि तो माणूस वय काय म्हणे? चंदू वय म्हणे. म्हणजे सांगा आता, त्याच्यामध्ये असे लोक आहे आपले. आहे का नाही? आहे का नाही? तर सुत्त निपात जर वाचलं तुम्ही तर चुंद सुत्त तुम्हाला सापडेल. चुंद सुत्त खूप छान आहे. श्रमण जीवनाचे त्याच्यामध्ये उपदेश केलाय. चुंद हा भिक्खूही आहे अशा प्रकारे. तर हा चुंदाची ही स्तुती केली. तर चुंद लोहाराचं भोजन ते सोनाराचंही म्हणतात. तर त्यांचं जे भोजन ग्रहण करून त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केलेलं. म्हणून भोजन अत्यंत महत्वाचं आहे. भूक भयंकर रोग आहे. आता भूक जर भयंकर रोग असेल तर त्याच्यावरचा औषधी कोणते आहे? अन्नच आहे. आहे का नाही? म्हणून आपल्या इथे वर्षावासाची खूप संधी आहे आणि वर्षावासाच्या संधीमध्येच भिक्खूंना भोजन दान दिलं पाहिजे असं कोणी सांगितलं? वर्षावासातलं भोजन दान म्हणजे पुण्यदायक असं कोणी सांगितलं? वर्षावासात नाही, आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये जेव्हा चेतना उत्पन्न होईल, श्रद्धा उत्पन्न होईल, आपण कधीही आपल्या घरामध्ये असं काही नाही की आपल्या घरी कार्यक्रमच असला पाहिजे मग कार्यक्रमाच्याच निमित्तानं बलवायचं भंतेजींना. म्हणजे कोणतरी मरण तवा म्हणजे मराची वाट पाहायची आम्ही, मग कोणतरी जन्म झाला मग तवा वाट पाहिजे आम्ही, मग काहीतरी लग्न मग तवा नाही. आपल्या चित्तात कार्यक्रमाची गरज नाही. तुम्ही केवळ भिक्खूंना आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की आपल्या स्थानिक परिसरामध्ये विहारामध्ये भिक्षू राहतो बा, तर त्यांना आपण आपल्या घरी भोजनदान दिलं पाहिजे. भिक्षू हा दुसऱ्यावर निर्भर आहे. तुम्ही दिलेल्या अन्नावरच भिक्षू जगतो. आहे का नाही? का तुमच्या घरचं संपून जाते? आहे का नाही? तर सुजाता कशामुळे अमर झाली? खिरीमुळे. आणि सुजाताने किती दिवस अन्न दान केलं सिद्धार्थ गौतमाला? एकच दिवस अन्नदान केलं. आज 2500 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली. एकच दिवस अन्नदान केलं तर इतिहासामध्ये अजरामर झाली. सुजाता ही अजरामर झाली आणि सुजाताची खीरही अजरामर झाली. आता काही लोक म्हणतात भंतेजी काय करताजी, सगळं काही केलं पण दूधच सापडलं नाही. भंतेजीला खीरच राहिली करायची. आहे का नाही? कारण ही कोणी सवय लावून दिली? सुजातानं पौर्णिमेच्या दिवशी. आहे का नाही? खीर या शब्दाचा, खीर हा पाली शब्द आहे, संस्कारिक शब्द क्षीर आहे. खीरला दूधच म्हणतात. खीर म्हणजे दूधच आहे पण त्याच्यामध्ये सुगंधित द्रव्य, तांदूळ वगैरे टाकून ते करून ते मग खीर आहे. पण खीर या शब्दाचा अर्थ दूधच होतो. खीर हा पाली शब्द आहे. समजलं का तुम्हाला? तर एकच दिवस खीरदान करणारी सुजाता जर अमर होत असेल, सुजाताची खीर अमर होत असेल, तर आपण भोजनदान निश्चितच दिलं पाहिजे. नाही का नाही? धावपळीतही भोजनदान दिलं पाहिजे. आमची एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिंपळकुटीला एक उपासिका होती, देवकाई. झोपेतच मरण पावली. तिला हार्ट अटॅक आला. खूप चांगली उपासिका. म्हणजे भिक्खू जर तिच्या गावामध्ये कोणताही गेला तर तिचं नाव निघालं आता. आहे का नाही? देवकाबाई शंभरकर, पिंपळकुटीच्या आई. एवढ्या श्रद्धावान. म्हणजे गावात जरी भिक्षू गेला, अचानक जरी गेला, वावरात जाता जाता डोक्यावरची शिदोरी सोडून विहारात भंतेला जेवण देत होती. मी स्वतः बघितलं बाबा म्हणून सांगून राहिलो. तर याला म्हणते श्रद्धा. किंवा तिला गडबड जरी असेल तरी विहारात भोजनदान, भंतेजी भोजन घ्या, मला कामाला जायचं आहे, तुमच्या वेळेवर तुम्ही भोजन करा, आशीर्वाद वगैरे घेऊन ते भोजन गाथा म्हणून निघून जात होती. म्हणून भोजनदान करणं खूप सर्वश्रेष्ठ. आपण भोजनदान दिलं पाहिजे. सुजाता नावाची स्त्री जर त्या ठिकाणी पोहोचली नसती तर या जगाला बुद्ध दिसला नसता. आणि म्हणून सुजाताचं नाव जोपर्यंत चंद्र, सूर्य, आकाश, तारे राहतील, बुद्धानेच जर सुजाताची स्तुती केली तर सुजाताचा आपण आदर्श घेतला पाहिजे. तिचं नावच आहे सु म्हणजे चांगली आणि जात म्हणजे ते एक सदाचारी जीवन. जात म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचं सदाचाराचं, शिलाचाराचं जीवन. आहे की नाही?
तर या ठिकाणी आजच्या या रमाई बुद्ध विहारामध्ये नाचनगावच्या या सर्व उपासक उपासिकांना आपण उद्याला दुसरा पाठ बुद्ध आणि धम्माचा. ठीक आहे. नमो बुद्धाय, जय भीम.